आनंदाची बातमी, फक्त हेच लाभार्थी आज 4,000 रुपये डीबीटीद्वारे येणार खात्यात. 10 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 9 वाजेपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता 4,000 रुपये कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर sasmahaIT.org या अधिकृत संकेतस्थळावरती गेल्यानंतर सर्वप्रथम असा एक मेसेज दाखवला जाईल. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहूया. तर आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून ते 10 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे वितरित होणार आहे ते पुढे पाहूया. तर दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये असे मिळून 4,000 रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहेत. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ वेतन योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांना हा लाभ वितरित केला जाणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लाभार्थी स्थिती पाहायची आहे आणि त्याच्यानंतर स्थितीसुद्धा पाहायची आहे. 2 नवीन ऑप्शन या ठिकाणी आलेले आहे. तर लाभार्थ्याची सद्यस्थिती अथवा वितरित झालेल्या अनुदानाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी कृपया लॉग इन पेजवर दिलेल्या लाभार्थ्यांची सद्यस्थिती या बटनावर क्लिक करावे व पुढे विचारलेली माहिती इंटर करावी. आपल्याला हवी असलेली माहिती समोर दिसेल. सदरील लिंकचा वापर करून स्वतः लाभार्थी देखील माहिती पाहणे शक्य असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी बाजूला आपण पाहू शकता लाभार्थी स्थिती आहे आणि स्थिती पहा आहे. लाभार्थी स्थिती सर्वप्रथम आपण पाहणार आहोत आणि स्थिती पहा सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. हे पैसे तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहेत किंवा नाही स्थिती पहावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम आपण काय करूया, लाभार्थी स्थिती पाहूया. तर लाभार्थी स्थिती पाहिल्यानंतर स्थितीसुद्धा पाहणार आहोत. तर लाभार्थी स्थितीवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आधार नंबर तुम्हाला याच्यावरती इथं इंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आधार इंटर केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला कॅप्चा कोड टाकायचे आणि गेट मोबाईल OTPवरती क्लिक करायचे. लक्षात असू द्या, KYC रजिस्टर मोबाईल नंबरवरच OTP येणार. तर नाव युअर रजिस्ट्रेशनमध्ये तुमच्याकडे मोबाईल क्रमांक असेल तर तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा तुमच्याकडे आधार नंबर असेल तर आधार नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी ही स्थिती पाहू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं आहे आपल्याला स्थिती पहा. तर पुन्हा काय करूया, आपण याच्यावरती बॅक घेऊया. बॅक घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, होम पेजवर येईल आणि स्थिती पहा याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता इथं वरच्या साईडला काय आहे पाहू शकता, बेनिफिशरी स्टेटस ट्रॅक ऑन. तर याच्यामध्ये 2 स्कीम दिलेल्या आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना. तर आपण काय करूया, ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्याकडे जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो नंबर तुम्हाला याच्यावरती इथं इंटर करायचा आहे आणि इंटर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय प्रोसेस आहे, हप्ता येणार आहे किंवा नाही, काय प्रॉब्लेम आहे, सर्व माहिती तुम्हाला दाखल. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस आलेला आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील आहे. तर या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिशन, आधार ॲथेंटिकेशन, बिल जनरेशन, फंड डिस्ट्रीब्युटमेंट. तर या ठिकाणी मार्च पेमेंट प्रोसेसर म्हणजे मार्च महिन्याचं जी पेमेंट आहे 14 मार्चच्या आतमध्ये या ठिकाणी म्हणजे 14 मार्च जे राहिलेलं तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंट तुमचं आता या ठिकाणी हे जमा होणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्याची वितरणाची प्रक्रिया आज संध्याकाळपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होतील. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.